नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सकाळच्या गडबडीमध्ये अतिशय झटपट तयार होणारी, मुलांच्या डब्यासाठी किंवा घरातील व्यक्तींच्या डब्यासाठी अतिशय झटपट तयार होणारी मेथीची भाजी, तेही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक जुडी अशी मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला निवडून घ्यायची आहे. मी या ठिकाणी एक जुडी भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे. ही भाजी आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला चाळणीवरती ठेवून द्यायची आहे, म्हणजे त्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून निघून जातं. मी या ठिकाणी भाजी चाळणीवर ठेवून दिलेली आहे. आता आपण भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये या ठिकाणी मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. तेल आपल्याला अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे जे आहेत ते आपल्याला छान असे तडतडू द्यायचे आहेत. जिरे जर व्यवस्थित तडतडले तरच भाजीची चव जी आहे ते खूप मस्त अशी लागते. या ठिकाणी जिरे व्यवस्थित फुलल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 1 कांदा मी या ठिकाणी मध्यम आकाराचा बारीक असा कट करून घेतलेला आहे. तो कांदा जो आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला आता कांदा जो आहे तो मीडियम गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेत असताना या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते कुठेही फास्ट करायची नाही. मीडियम गॅसवरच हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा परतून घेतलेला आहे. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये मी या ठिकाणी ठेचून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ती टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी लाल मिरची वापरायची असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, पण मी या ठिकाणी हिरवी मिरची वापरलेली आहेत. 3 ते 4 हिरवी मिरची मी या ठिकाणी आणि 7-8 लसूण पाकळ्या छान अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची अवश्य घाला, त्यामुळे भाजीची चव जी आहे ती खूप मस्त अशी लागते. हे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य परतलं की त्यामध्ये या ठिकाणी मी 1/2 चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. ती आता आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी बनवत असताना तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी लहान मुलांसाठी बनवते म्हणून मिरचीचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमीच वापरलेलं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला धुवून घेतलेली जी भाजी आहे मेथीची ती कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी मेथीची भाजी त्यामध्ये टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे आणि मोठ्या गॅसवर भाजी आपल्याला साधारणतः 3 ते 4 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे सर्व साहित्य जे आहे ते भाजीला व्यवस्थित असं लागलं जातं. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट केल्यामुळे आणि आपण पटकन तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीचा रंग जो आहे तो छान असा हिरवागार तसाच राहतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मोठ्या गॅसवरच भाजी छान अशी 3 ते 4 मिनिट परतून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग जो आहे तो थोडाही चेंज झालेला नाही. आता आपल्याला त्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही. न झाकण ठेवताच आपल्याला ही भाजी जी आहे ती थोड्या वेळासाठी अशीच ठेवून द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला भाजी जी आहे ते व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, कारण मीठ जे आहे ते पूर्णपणे भाजीला लागलं जातं. जर अशा पद्धतीने भाजी बनवली मेथीची, जर न खाणारीसुद्धा खूप आवडीने खातात. ही भाजी जी आहे ती चवीला खूप मस्त अशी लागते. या ठिकाणी आपण मेथीची भाजी बनवत असताना 1 थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही. न पाणी टाकताच आपण या ठिकाणी एकदम छान अशी चवदार मेथीची भाजी बनवून घेणार आहोत. भाजी जी आहे ती आता आपली व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता आपण आणखीन 2-3 मिनिट ही भाजी अशीच ठेवून देऊया. मीठ टाकल्याच्या नंतर थोडा वेळ आपण मीडियम गॅसवर भाजी ठेवून दिल्यामुळे त्याला आपण पाणी सुटलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत. मेथीची भाजी बनवत असताना शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपल्याला जाडसर असं वापरायचं आहे. एकदम बारीक असं पावडर जे आहे ते आपण त्यामध्ये टाकणार नाहीत. थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजीची चव जी आहे ते आणखीनच वाढते आणि भाजी जी आहे ते चवीला खूपच अप्रतिम अशी लागते. या ठिकाणी मी 3 ते 4 मोठे चमचे असं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. परत आणखीन आपल्याला व्यवस्थित असं ती मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी जी आहे ते शेंगदाण्यामध्ये एकजीव झाली पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय मी व्यवस्थित अशी भाजी जी आहे ते मिक्स करून घेतलेली आहे. शेंगदाण्याचं कूट मिक्स झाल्याच्या नंतर 1-2-3 मिनिट भाजी आपण तशीच ठेवून दिली होती. त्यानंतर एकदम छान अशी आपली भाजी जी आहे ते या ठिकाणी तयार झालेली आहे. झाकण न ठेवता भाजी आपण या ठिकाणी तयार करून घेतल्यामुळे भाजीचा रंग जो आहे तो बिलकुलही चेंज झालेला नाही. एकदम छान अशी हिरवीगार खमंग चवीची आपली मेथीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. अतिशय झटपट तयार होणारी रेसिपी आहे. खूप साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून तुम्ही गरमागरम चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. ही मेथीची भाजी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागते. अशा पद्धतीने मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही आजची मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.